ठाणे लोकसभा एकनाथ शिंदेंची शिवसेना लढणार आहे। ठाण्यातून नरेश म्हस्के यांना उमेदवारी मिळू शकते अशी माहिती सूत्रांकडून कळतीये। ठाणे लोकसभेची जागा स्वतःकडे राखण्यात शिंदे यशस्वी ठरलेले आहेत। इकडे भाजपचा उमेदवार असेल की शिवसेनेचा उमेदवार असेल या संदर्भातला संभ्रम बरेच दिवस दूर झाला नव्हता, पण अखेर यावर तरी शिक्कामोर्तब झाले की ठाण्याची जागा ही एकनाथ शिंदेच लढवणार आहेत। नेमका उमेदवार कोण हे कदाचित काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल। अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अक्षय, भाजप की शिवसेना? अखेर शिवसेनेने बाजी मारली आहे ठाण्याची आपली सीट राखण्यामध्ये, अर्थात उमेदवार कोण याची उत्सुकता मात्र अजूनही कायम आहे। प्रचंड मोठी बार्गेनिंग पॉवर ही एकनाथ शिंदेंकडे आली असं आपण आपल्याला बोलावं लागेल। आणि याचं कारण म्हणजे ज्या ठाण्यावर अगदी सुरुवातीपासून भाजपने स्वतःचा दावा ठेवला होता आणि त्यासाठी स्वतः भाजपचे पक्षश्रेष्ठी हे आग्रही होते, त्यांनी शेवटपर्यंत ही जागा स्वतःकडून जायला दिली नव्हती। ती जागा आता अखेर एकनाथ शिंदे यांच्याकडे आलेली आहे, जी त्यांचा गड मानली जाते, जी त्यांच्या होम पीस मानलं जातं। त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात ज्या ठिकाणी झाली, शिवसेनेची पहिली सत्ता ज्या ठिकाणी आली, त्या ठाण्याची जागा आता एकनाथ शिंदे यांच्याकडे राहणार यावर निश्चिती झालेली आहे। आणि दुसरीकडे या ठिकाणी उमेदवार कोण असेल तर या संदर्भामध्ये देखील माहिती आपल्याला मिळालेली आहे, ते म्हणजे नरेश म्हस्के यांची उमेदवारी या ठिकाणी जवळपास निश्चित झालेली आहे आणि आज किंवा उद्या या संदर्भामध्ये घोषणा होईल। आज तर दिवसभर एकनाथ शिंदे हे स्वतः कोल्हापूर दौऱ्यावर आहेत, बाहेर आहेत मुंबईच्या ठाण्याच्या, त्यामुळे ही घोषणा होण्याची शक्यता किती आहे याबाबत साशंकता आहे। मात्र उद्या तर या नावाची घोषणा निश्चित केली जाईल आणि नरेश म्हस्के यांना ग्रीन सिग्नल मिळाल्याची देखील सूत्रांनी माहिती आपल्याला दिलेली आहे। त्यामुळे आताच या ठाण्याच्या जागेसंदर्भातला जो तिढा होता इतक्या दिवसांपासून, इतक्या महिन्यांपासून, तो जवळपास सुटलेला आहे आणि बीजेपीने यावरचा आपला अधिकार, आपला आग्रह हा बाजूला ठेवलाय आणि अखेर एकनाथ शिंदे यांच्याकडे ही जागा सुपूर्त केलेली आहे। ज्यावेळी मुख्यमंत्री पदाची शर्यत होती, ज्यावेळी सगळं मुंबई संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सत्ता वाटपाचा घोळ चालू होता, त्यावेळी देखील मुख्यमंत्रीपदी स्वतःकडे ठेवण्यासाठी खूप हार्ड बार्गेनिंग एकनाथ शिंदे यांनी केलं होतं आणि ते त्यांनी मिळवलं देखील होतं। त्यामुळे अशाच प्रकारचं हार्ड बार्गेनिंग आता या शेवटच्या टप्प्यातल्या ह्या जागांच्या संदर्भात देखील एकनाथ शिंदे यांनी केलंय का असा प्रश्न निर्माण होतो आणि त्याच्यामुळेच त्यांच्या हार्ड बार्गेनिंगमुळेच ही जी जागा आहे, अगदीच बरोबर आहे की आपली सगळी बार्गेनिंग स्किल्स मुख्यमंत्र्यांनी इकडे पणाला लावली आहेत, यात काही शंका नाही, संशय नाही। कारण का ठाण्यासारखी जागा स्वतःकडे राखण्यात यश मिळालेलं आहे शिंदेंना आणि जसं तू सांगतोयस नरेश म्हस्के यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जात आहे। अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे। अक्षय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।